नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड मराठीचा पहिला पेपर, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा। तर उद्याच्या दिवशी आपल्याला जो पेपर लिहायचा आहे तो बघा कसा लिहायचा। तर आपण सगळे गोंधळलेले असतो, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला पेपरची खूप धास्ती असते। तर सगळ्यांनी काय करायचं, बिनधास्त राहायचं आणि एकदम शांत राहायचं आणि व्यवस्थित परीक्षा क्रमांक वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचं, गोंधळून जायचं नाही। तुम्हाला सरांनी सांगितलेलं असेल त्या पद्धतीने तुमचा परीक्षा क्रमांक टाका आणि शांततेत परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर तुमचं बेल झाल्यानंतर जो प्रश्न आपल्याला पहिले सोपा वाटतो तो लिहून घ्यायचा आणि एकदा प्रश्न लिहायला सुरुवात केल्यानंतर पेपर इतका स्पीडनं लिहायचा तर डायरेक्ट पेन शेवटच्या प्रश्न संपेपर्यंत पेन थांबला गेला नको, जायला नको। तर काय करायचं, एकदा पेपर सुरुवात केली लिहायला की डायरेक्ट पेन जो आहे तो शेवटीच थांबला पाहिजे। आलं लक्षामध्ये? एवढा स्पीडनं पेपर लिहायचा आणि जे सोपे प्रश्न आहे ते अगोदर लिहून घ्यायचे। आणि तुम्हाला जर असं वाटलं की बा आपल्याला 5वा प्रश्न सुरुवातीला लिहायचा आहे तर लिहू शकता तुम्ही। 5व्यातला प्रश्न जो आहे पत्रलेखन त्याच्यामधला तुम्ही पहिले तो लिहू शकता। आणि जर तुम्हाला वाटलं आता आपण 5व्यामधला आ जो आहे आ नंतर लिहायचा आहे तर नंतर केव्हाही लिहू शकता, फक्त प्रश्न क्रमांक 5वा आ लिहायचा। ई जर तुम्हाला कालांतराने लिहायचा असेल समजा थोड्या मधातच तर प्रश्न 5व्यातला ई असं लिहून सण तुम्ही उत्तर लिहू शकता। म्हणजे कोणताही प्रश्न तुम्ही फक्त क्रमांक व्यवस्थित टाकायचा, त्याचा उपप्रश्न व्यवस्थित टाकायचा। अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न जो तुम्हाला जो येतो तो अगोदर लिहिला तरी चालतो। तर पेपर लिहित असताना गोंधळून जायचं नाही, अगदी विचार करून आणि स्पीडनं पेपर लिहायचा, बिनधास्त राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, सकारात्मक विचार ठेवायचे, घाबरायचं नाही आणि पेपर कोरा सोडायचा नाही, अगदी भरभरून पेपर लिहायचा। जरी आपल्याला काही येत नसलं तरी बी आपण वर्गात ऐकलेलं असतं, काहीतरी वाचलेलं असतं, त्याला अनुसरून पेपर लिहायचा। उतार्यामध्येच तुम्हाला उतारा बघून प्रश्न लिहायचे असतात, त्या प्रश्नाशी निगडीत शब्द दिसतो ते वाचायचं आणि पाहून उत्तर लिहून टाकायचं। उतार्यामध्येच प्रश्न असतात। ग्रामरचं जे आहे ते ग्रामरचं सुद्धा व्यवस्थित बघून घ्या। आलं लक्षामध्ये? पत्रलेखन म्हणजे उपयोजित लेखन जे ते सोडू नका। पत्रलेखन, निबंध लेखन, बातमी लेखन वगैरे ते काही सारांश लेखन आहे ते सोडायचं नाही। अगदी त्याच्यात मार्क मिळण्यासारखे भरभरून पेपर लिहा। तुम्हाला जे भावलं, तुम्हाला जे समजलं ते पेपरमध्ये मांडा। पेपर असा नसतो की जे कॉपी पेस्ट तसंच लिहावं लागतं म्हणून, तुम्ही जे वाचलेलं असतं ते तुमच्या भाषेमध्ये प्रमाण भाषेत तो पेपर मांडा आणि शांततेत पेपर लिहा। पेपर कोरा सोडायचा नाही। काही मुलं काय करतात, 60 मार्काचं लिहून झालं त्यांना येतं ते तेवढंच लिहितात, तर तसं करायचं नाही। जे 20 मार्काचं आहे ते तुम्ही ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, ते आठवून व्यवस्थित तो पेपर लिहायचा। आलं लक्षामध्ये? पूर्ण पेपर कोरा सोडायचा नाही, कारण कसं आहे पुरा 80 मार्काचा पूर्ण पेपर लिहून टाकायचा। तुम्हाला 60 मार्काचं येते मग 20 मार्काचं येते म्हणून तुम्ही सोडून द्यायचं का नाही, कारण काय ते तुम्ही ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, त्यामुळे ते विचार करून पटपट लिहून टाकायचा। पूर्ण पेपर कोरा बिलकुल सोडायचा नाही, डायरेक्ट 80 मार्काचाच लिहायचा। तुम्हाला येतं लिहायचं ते भरभरून लिहायचा पेपर, चिंता करायची नाही। आलं लक्षामध्ये? तर त्यामुळे तुम्ही 10 मार्काचं येत नाही म्हणून कसं लिहू नये असं नाही। 10 मार्काचा तुम्हाला जो प्रश्न येत नसला तरी पण लिहायचा, त्याला बळजबरी लिहायचा, आठवून कोरा सोडायचा नसतो तो। कारण कसं आहे जो उत्तरपत्रिका तपासणारा जो असतो तो समजा 10 मार्काचा तुम्हाला येत नाही म्हणून तो सोडून द्या, तो देईल का मार्क तुम्ही लिहिलेलं असेल तर तिथे तो 2, 3, 1, 4, 5 असं तर ठेवील। तर त्यामुळे पेपर कोरा सोडायचा नसतो, तो लिहायचा असतो, पूर्ण पेपर लिहायचा असतो। तुम्हाला जे आठवलं जे जाणवलं ते लिहा, पण पेपर पूर्ण लिहा। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा, पुन्हा हार्दिक शुभेच्छा। येतेच मी, धन्यवाद।